केव्हा सुरू होईल अमरावतीचे बेलोरा विमानतळ? कब उडेगा देश का आम नागरिक? बिरबलची ही खिचडी नेमकी शिजणार कधी? अमरावतीचे बेलोरा विमानतळ हे मृगजळ तर नाही? हे विमानतळ राजकीय नेत्यांचं खेळणं बनून तर नाही राहणार? नमस्कार प्रेक्षक हो, मंडल न्यूज मध्ये मी अनिता काळे आपले स्वागत करते. अमरावतीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बेलोरा विमानतळ हे लवकरात लवकर तयार होणे आवश्यक आहे. मात्र राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, राजकीय खेळीमेळी आणि प्रशासनाचे याकडे होणारे दुर्लक्ष यामध्ये या विमानतळाच्या विकासाचे काम अद्यापही रखडले आहे. उडे देश का आम नागरिक या घोषवाक्याखाली 2016 पासून केंद्र सरकारने सुरू केलेल्या उडान योजनेत अद्यापही अमरावतीचा समावेश नाही. मागील 15 वर्षांपासून बेलोरा विमानतळाचं काम रखडलेलं आहे. विमानतळाचे काम कासवाच्या गतीने पुढे जात असून स्थानिक सत्ताधारी लोकप्रतिनिधी आपल्या सवडीनुसार या विमानतळाचा विषय उचलून धरतात आणि वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांची हेडलाईन बनतात. मात्र प्रत्यक्षात हे बेलोरा विमानतळ अमरावतीकरांसाठी मृगजळ बनून राहिले आहे. या विमानतळाची स्टोरी तयार करण्यासाठी माहिती गोळा करत असताना बेलोरा विमानतळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आमची टीम गेली असता या विमानतळाची भरपूर कामे अद्यापही अपूर्ण आहेत असे प्रत्यक्ष दृश्य तिथे दिसते. टर्मिनल इमारतीचे काम प्रगतीपथावर असल्याचे जरी दिसत असले तरी ते काम कासवाच्या गतीने पुढे जात आहे. प्रत्यक्ष या इमारतीचे काम आपण बघू शकता आणि स्वतःच या गोष्टीचा अंदाजही लावू शकता की लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे विमानतळाचं काम खरंच मार्च पर्यंत पूर्ण होईल का? टर्मिनलचे काम पूर्णत्वास जाण्याचे कोणतेच दृश्य आपल्याला दिसत नाही. तर ATR इमारतीचा फक्त ढाचा उभा असलेला आपण इथे बघू शकत आहात. हे व्हिडिओ घेण्यासाठी आम्ही जेव्हा बेलोरा विमानतळावर गेलो तेव्हा सहज आम्हाला आत जाण्याची परवानगी मिळाली नाही. 3 ठिकाणी परवानगी घेतल्यानंतर आम्हाला आत तर जाऊ दिले, मात्र त्यातही आम्हाला हवाई धावपट्टीकडे जाऊ दिले गेले नाही. त्याची परवानगी तुम्हाला नाही असे म्हणण्यात आले. ही सगळी परिस्थिती तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघावी. आमच्या प्रेक्षकांसमोर फक्त सत्य मांडण्याचा आमच्या चमूचा हा प्रयत्न. लोकप्रतिनिधी आपल्याला कशी आश्वासनं देतात आणि प्रत्यक्ष परिस्थिती नेमकी काय असते हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघावी, हाच आमचा यामागील उद्देश. स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न आम्ही केला असता प्रत्यक्षात किती काम झाले याची माहिती त्यांनी दिली, मात्र आम्ही तुम्हाला कुठलीही अधिकृत माहिती कॅमेऱ्यासमोर देऊ शकत नाही असेही त्यांनी उत्तर दिले. अमरावतीचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्याशी फोनवर वारंवार संपर्क साधून त्यांची अपॉइंटमेंट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी आम्हाला वेळ दिला नाही. त्यानंतर अमरावतीच्या विभागीय आयुक्त निधी पांडे यांच्या कार्यालयाला 3 वेळा जाऊन भेटण्यासाठी वेळ मागितला. त्या अतिशय व्यस्त असल्याचे आम्हाला सांगितले गेले. एवढंच नाही तर अमरावतीचे जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी गेले असता ते कधी रजेवर तर कधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये बिझी होते. स्थानिक वर्तमानकालीन सत्ताधारी लोकप्रतिनिधींशी संपर्क केला असता ते व्यस्त आहेत असे उत्तर त्यांच्याकडून मिळाले. या संबंधित माहिती घेण्यासाठी आम्ही माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सरळ प्रशासन आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांच्यावर ताशेरे खेचले. तसेच विमानतळ नसल्याने शहराची प्रगती रखडली असल्याचीही ते बोलले. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि अमरावतीला सापत्न वागणूक, जी वागणूक नागपूरला मिळते ती वागणूक जर अमरावतीला मिळाली असती आणि ती मिळवण्यासाठी जर राज्यकर्त्यांनी किंवा ज्या सत्तेवर आहे त्या आमदार खासदारांनी प्रामाणिक प्रयत्न केले असते तर हे विमानतळ 1-2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वीच पूर्ण झालं असतं. पण ती लढाईची दानत नाही आणि आपल्या पक्षश्रेष्ठीसमोर तोंड उघडायची हिंमत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीच्यामुळेच हे एअरपोर्ट जे आहे, विमानतळ हे प्रलंबित राहिलं. याच्या मागे माझ्या मनात कोणतंही दुमत नाही. एका मोठा इंडस्ट्रियलिस्ट आहे आणि त्याला विमानतळाची जर सोय नसेल तर तो अशा ठिकाणी आपली इंडस्ट्री टाकेल की जिथे विमानतळाची सोय आहे, जाण्याची सोय आहे सगळं. तर ह्या गोष्टीचा मोठा इम्पॅक्ट त्या विकासावर, त्या शहराच्या विकासावर पडत असतो. ही जी प्रगतीचा जी वेग आहे तो विमानतळ नसल्यामुळे मंदावतो. मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन येत नाहीत,
मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये चांगले प्रोफेसर प्राध्यापक हे येत नाहीत, कारण की त्यांना हे इनकन्व्हिनियंट असते, गैरसोयीचं असते की हे. त्याच्यामुळे कोणत्याही प्रगतिशील शहराला विमानतळ होणं हे अत्यावश्यक झालेलं आहे. यानंतर आम्ही माजी खासदार अनंत गुळे यांच्याशी संपर्क केला, तेव्हा ते म्हणाले 2 वर्षांपासून हे विमानतळ सुरू होईल असं ऐकण्यात आहे, मात्र प्रत्यक्षात अजूनही सुरू होण्याच्या कुठल्याच खुणा इथे दिसत नाहीत. गेल्या 2 वर्षापासून मी विमानतळाचा खूप गलबला ऐकतोय, खूप गलबला. विमानतळ यावर्षी सुरू होणार, जो येतो तो विमानतळ यावर्षी सुरू होणार, पालकमंत्री आले की विमानतळ या ठिकाणी सुरू होणार, नवीन खासदार म्हणतात यावर्षी विमानतळ सुरू होतात, पण विमानतळाचं कामं दिसत. लँड ॲक्विजिशन झालं आहे, जमीन हस्तगत केल्या गेली आहे, त्याला मोठं कंपाऊंड मारल्या गेला आहे, नवीन रस्ता जो विमानतळाच्यापासून जवळून जात होता यवतमाळकडे तो बाहेरून काढला गेला आहे. एवढं सगळं असतानाही अजूनही विमानतळावरून रेग्युलर सर्व्हिस सुरू होत नाही. हे खरोखर विदर्भासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे चंद्रपूर, अमरावती आणि मुंबई असं जर फ्लाईट सुरू झालं तर अतिशय चांगला रिस्पॉन्स याला प्रतिसाद याला मिळू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून जी लोकप्रतिनिधी आहेत यांनी मोठा निधी आला असं म्हणतात, पण कामाचं काम काही व्यवस्थित होताना दिसत नाही आहे. उद्योग व्यवसायासाठी मोठा फायदा विमानतळाचा होणार आहे आणि त्यामुळे विमानतळ सुरू होणं खरोखर गरजेची गोष्ट आहे, अत्यंत गरजेची गोष्ट आहे. व्यापाराला चांगला प्रतिसाद मिळेल. अमरावतीमध्ये MIDCमध्ये येणारे जे उद्योगपती आहे त्या उद्योगपतींना ट्रेननं येणं अतिशय दुरापास्त होतं, कठीण होते. त्यांना एका दिवसात अनेक ठिकाणी जायचं असते. अशा वेळेस जर विमानतळ झालं तर या ठिकाणच्या औद्योगिक MIDCमधल्या उद्योगांना देखील चांगली चालना मिळू शकते. बेलोरा विमानतळाची सध्याची वर्तमान स्थिती आपण ऐकलीत. आता या विमानतळाचा थोडा इतिहास आपण जाणून घेऊया. आपल्या सगळ्यांना माहिती असलेल्या बेलोरा विमानतळाचं नाव डॉक्टर पंजाबराव देशमुख विमानतळ असे आहे. अमरावतीच्या दक्षिण दिशेला 15 किलोमीटर अंतरावर 74.86 हेक्टर परिसरात हे विमानतळ तयार करण्यात आले आहे. याची हवाई पट्टी 6102 फूट म्हणजेच 200 बाय 148 फूट आहे. म्हणजेच 200 बाय 148 फूट इतकी आणि एक टर्मिनल इमारत या परिसरात आहे. 1992ला या विमानतळाची हवाई पट्टी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आली. त्यानंतर 1997मध्ये MIDC म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ती ताब्यात घेतली. त्यानंतर हे विमानतळ MADC म्हणजेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर फेब्रुवारी 2014मध्ये महाराष्ट्र सरकारने हे विमानतळ भारतीय विमानतळ प्राधिकरण म्हणजेच AAI एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांना 60 वर्षासाठी 1 लाख रुपये प्रति महिना या भाडेतत्वावर विमानतळ विकसित करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. AAI ही 3 वर्षात या विमानतळाचा विकास करून ती हवाई धावपट्टी 2500 मीटरपर्यंत वाढविणार असा निर्णय घेतला, जेणेकरून या हवाई धावपट्टीवर एअरबस उतरू शकतील. एअरबस म्हणजे A320 बस विमान म्हणजेच व्यावसायिक विमानासारखी असणारी विमानं या विमानतळावर उतरू शकतील. 2010 पासून या विमानतळाच्या जमिनीचे अधिग्रहणाचे काम सुरू होते. ते 2013 पर्यंत चालले. भूमी अधिग्रहणाचे काम तर 2013मध्ये पूर्ण झाले. मात्र बदलते सरकार आणि शासनाच्या अपुऱ्या निधीमुळे 2019 पर्यंत या विमानतळाची विकास कामे प्रलंबित राहिली. मग जुलै 2019मध्ये या बेलोरा विमानतळाच्या विकास कामांची पायाभरणी करण्यात आली आणि पहिल्या टप्प्यात 1850 मीटरपर्यंत हवाई धावपट्टी वाढविण्याचा निर्णय AAIने घेतला. तसेच 110 बाय 120 मीटरचे ॲप्रॉन बांधणे, आयसोलेशन वे आणि टॅक्सी वे, तर नवीन टर्मिनल इमारत तयार करणे इत्यादी कामे ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा मानस AAIचा होता असं म्हणतात. ATR 72 या प्रकारची विमानं या विमानतळावर उतरवण्यासाठी इथे नाईट लँडिंगची परवानगी आवश्यक आहे. मात्र ही परवानगी अद्यापही प्रलंबित आहे आणि शासनाकडून मिळणारा निधी हा सुद्धा अपुरा पडत असल्याने या विमानतळाबद्दल अंतिम निर्णय होणे अद्यापही बाकी आहे.
आता येत्या मार्च 2024मध्ये ही विमानतळाची अपूर्ण कामे पूर्ण होऊन एप्रिल 2024मध्ये या विमानतळाच्या धावपट्टीवरून विमाने धावतील असं म्हटलं जातंय खरं, पण हे सत्य की मृगजळ हे तर येणारी वेळच सांगेल. स्थानिक सत्ताधारी लोकप्रतिनिधी यासाठी किती प्रयत्न करतात आणि अमरावतीकरांचं उडे देश का आम नागरिक हे स्वप्न कधी पूर्ण होतं ही तर येणारी वेळच सांगेल. आता बघणे हे आहे की बिरबलची ही खिचडी नेमकी शिजेल कधी. विशेष रिपोर्ट मंडल न्यूज. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.